दिसतंय एकदम थोडंसं, पण दिसतंय खतरनाक भारी. हा तर ठीक आहे, नाही कुठं काही डॅमेज तर मला वाटत नाहीये. स्मेल नॉट. आणि हा दुसरा वाला पॅकेज बघूया. हे सुप्रियाचा आहे, आय शॅडो पॅलेट आहे हा. आणि आय गेस हा नायकाचा आहे. नायकाचा आय शॅडो पॅलेट आहे. तिला तिच्या लहान बाळासाठी म्हणजे आमच्या माऊसाठी आय शॅडो पाहिजे होता. डे ड्रीमर. हे दाखवते तुम्हाला. वाव, काय नायकाची पॅकेजिंग आहे, खतरनाक. हा नायका खतरनाक. मला खरंच हे आवडले का तुम्ही तुमच्या याचा पण सगळं व्यवस्थित ठेवलंय. आणि लुक एट द पॅलेट. खरंच हे इतकं क्लासी वाटते ना बघायला. आणि ह्याला पण असं थोडासा शाईन असं हे. लुक एट दिस. याचा आपण रिव्ह्यू करू काय कसं आहे, पण एकदा मी तुम्हाला बेसिक ओपन करून दाखवते, नंतर मी तुम्हाला स्वॉचेस दाखवेल. बघा किती सुंदर वाटते. आणि याच्याबरोबर बेनिफिट हे आहे का तिच्याजवळ एक ब्रश सुद्धा आहे की ब्रशनेही ती ग्लिटर आणि हे सगळं लावू शकते. पण सुंदर आहे, लहान मुलांच्या हिशोबाने खूप सुंदर आहे. त्यांच्या स्कूलमध्ये फंक्शन्स असतात, हे सगळं असतात ना. आणि ती मुलगी आहे, मुलीसाठी पिंक, थोडं गोल्डन, थोडं शिमर असं चांगलं वाटतं ना. मग हे तिचं आहे. त्यानंतर दिस इज सेकंड पॅकेट. आता यो तर पॅकेट मला एकदम व्यवस्थित वाटतंय, म्हणून याचा आता काही सीन नाही वाटत आहे, पण तरीही पहिलं तर सगळ्यात पहिले बिलास येतात. म्हणजे तुम्ही प्रत्येकाला दाखवता का अंजू किती पैसे फुकले. बिल माझ्या जखमेवर मीठ सोडतं, म्हणून मला बिल बघायला नाही आवडत. ओके, दिस इज फर्स्ट वन. हा आय शॅडो पॅलेट आहे. आणि सेकंड वन हे तर खूप सोपं आहे. आणि याची पॅकेजिंग म्हणजे जितकी प्रीमियम वस्तू ना त्याची पॅकेजिंग तेवढी चांगली. आणि जितकी अशी वस्तू स्टेडी आणि हे असतं ना त्याची पॅकेजिंग पण तशी असतं. म्हणून याची पॅकेजिंग अशी आली आहे. हा आहे बायोटिक पपाया टॅन रिमूव्हल ब्राईटनिंग रिवाइटलायझिंग फेस स्क्रब